सोलापूर शहरात चड्डी गँगने गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवल्याचं दिसून येत आहे। वसंत विहारमध्ये वावरल्यानंतर चड्डी गँगने सोमवारी पहाटे दरम्यान जुळे सोलापुरातील गिरिजा मंगल कार्यालयाजवळील वास्तू विहारमध्ये किरण रवींद्र मराठे वय वर्ष 22 यांचे घर फोडले। ही बाब मंगळवारी गावाहून आल्यानंतर त्यांच्या लक्षात आली। चांदीचे काही ऐवज चोरीला गेल्याची माहिती त्यांनी दिली। मराठे हे रविवारी सकाळी कार्यक्रमानिमित्त गावी गेले होते। त्यांनी जाताना घराच्या फाटकाला लोखंडी ग्रिलला आतील दरवाजाला लावलेले तिन्ही कुलूप तोडून चोर घरातील बेडरूम मध्ये शिरले। कपाट फोडून चांदीच्या वाटी फुलपात्र चोरून नेल्याचे सांगण्यात येत आहे। ही घटना त्यांना मंगळवारी दुपारी कळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली। याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता, मात्र या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाले आहेत। मराठे यांचे एक पार्सल येणार होते। ते पार्सल घेऊन डिलिव्हरी बॉय मंगळवारी दुपारी 2च्या सुमारास त्यांच्या घरी आला। तेव्हा त्याने मराठे यांना फोन केल्यावर मराठ्यांनी पार्सल गेट मध्ये आतील बाजूस टाकण्यास सांगितले। तेव्हा त्या डिलिव्हरी बॉयने घराचे गेट आणि दरवाजा उघडले असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र सीसीटीव्ही व्हायरल झाले असून या सीसीटीव्ही मध्ये चड्डी गँग फिरत असल्याचे एकंदरीत दिसून येत आहे। त्यामुळे पुन्हा एकदा सोलापूर शहरात चड्डी गँगला पकडण्याचे आव्हान जणू सोलापूरच्या पोलिसांसमोर उभे राहिले आहे।